नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बेसिक सायन्स मध्ये आपला जो पहिला पार्ट होता युनिट्स अँड मेजरमेंट, त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता। त्यामध्ये आपण फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट डिस्कस केले होते। आता त्याच्याच मध्ये अजून कशा टाइपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, म्हणजे त्या टॉपिक वरतीच कोणत्या कोणत्या टाइपचे आणखी क्वेश्चन बनू शकतात, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ते बघणार आहे। आता त्याला कोणते टाइपचे क्वेश्चन आहे, आपले एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन आहे। तर चला स्टार्ट करूया। आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, तर जे आपण लास्ट लेक्चर मध्ये चालतंय, जर तुम्ही बघितलं नसेल तो लेक्चर तर त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। तर त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ह युनिट्स बघितले होते। आता त्याच्याच रिलेटेड सेम टाइपचे जे क्वेश्चन आहे, म्हणजे त्याच्यावरतीच कशा टाइपचे क्वेश्चन बनू शकतात ते आपण आज डिस्कस करूया। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं दिलेला आहे, द युनिट ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी। द युनिट ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड, म्हणजे जी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असती त्याच्या युनिटला काय नाव द्यायचं। आता फंडामेंटल क्वांटिटी आहे तर त्याच्या युनिटला काय म्हणणार आपण, फंडामेंटल युनिटच म्हणणार। काय म्हणणार त्याला, फंडामेंटल युनिट। चालतं, डिराइव्ह क्वांटिटी असेल तर डिराइव्ह युनिट म्हणणार, फंडामेंटल क्वांटिटी असेल तर फंडामेंटल। मग दुसरा क्वेश्चन त्याच्याच रिलेटेड विचारलेला आहे, द युनिट ऑफ डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड। डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याच्या युनिटला काय म्हटलं जाणार, डिराइव्ह युनिट म्हटलं जाणार। बघा, फंडामेंटल क्वांटिटीसाठी फंडामेंटल युनिट, डिराइव्ह क्वांटिटीसाठी डिराइव्ह युनिट। चालतंय, चला पुढे येऊया। मग आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की देयर आर टोटल 7 फंडामेंटल युनिट। कोणते कोणते, मास क्वांटिटीज मध्ये मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, त्यानंतर करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, असे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि त्याचे 7 फंडामेंटल युनिट। म्हणजे क्वेश्चन आहे देयर आर हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज, तर उत्तर आहे त्याचं 7। आता हे नंबर्स दुसरे काही बी देऊ शकतात, परंतु आपला आन्सर काय असणार आहे, 7। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, लेंथ, मास, टाइम आर डॅश क्वांटिटीज। म्हणजे लेंथ, मास, टाइम हे कोणत्या टाइपचे क्वांटिटी आहे, तर आपण टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज माइंड मध्ये फिट ठेवायचे आहे। तर टोटल 7 फंडामेंटल पैकी 3 आहेत बघा, लेंथ, मास आणि टाइम। हे कोणत्या टाइपची क्वांटिटी आहे, फंडामेंटल आहे। यांनी एक ऑप्शन मॅथमॅटिकल दिलेले आहे, असे कोणतेच क्वांटिटी नसते, केमिकल क्वांटिटीज पण नाही। इथं आपल्याला फिजिक्स मध्ये सध्या आपल्याला कोणते दोन मेन आहे, डिराइव्ह क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी। तर आपला आन्सर काय असेल याचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी। लेंथ, मास आणि टाइम काय आपले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। बघा, एकदा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून एकदा ट्राय करा, मग मी लगेच त्याचा आन्सर सांगतोय। बघा, पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे बघा, युनिट ऑफ मास इन एसआय सिस्टीम। आता बघा, आपण जे ऑलरेडी डिस्कस केलंय का त्याच्यावरतीच क्वेश्चन मी बनवलेले आहे। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीज लिहून ठेवले असतील आणि डिराइव्ह कसे ओळखायचे हे सुद्धा शिकले असणार, तर त्याच्याच रिलेटेड आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा। तर बघा, तुम्हाला आता हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे। युनिट ऑफ मास इन एसआय सिस्टीम, मासचं युनिट काय, तर मासचं युनिट असतं किलोग्राम। मासचं युनिट काय असतं, किलोग्राम। मग हे बाकीचे कशाचे युनिट आहे, तर सेकंड दिलेला आहे बघा, तो टाइमचा युनिट आहे। जो एम्पियर असतो तो कोणाचा आहे, करंटचा आहे। आणि जो कॅन्डल आहे तो ल्युमिनस इंटेन्सिटीचा। कशाचा असतो, ल्युमिनस इंटेन्सिटीचा। त्यानंतर युनिट ऑफ टाइम इन एसआय सिस्टीम इज, टाइमचे युनिट काय, सेकंद। टाइमचे युनिट काय, सेकंद असतं। न्यूटन, दुसरा ऑप्शन न्यूटन दिलेलं आहे, तर न्यूटन म्हणजे फोर्स साठी आहे। न्यूटन कोणासाठी आहे, फोर्स साठी आहे। जूल पर सेकंद दिलेलं आहे बघा इथं, जूल पर सेकंद। तर जूल पर सेकंद हा युनिट जो आहे तो आहे पॉवर साठी। त्यासाठी आहे पॉवर, वर्क डन पर सेकंद। जूल पर सेकंद म्हणजे पॉवर साठी, आणि किलोग्राम मीटर असं कोणतं नाहीये। त्यानंतर युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन एसआय सिस्टीम इज, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय राहतं, एम्पियर। इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आपल्याकडं, एम्पियर, बरोबर। एसआय सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिक करंट कशा मोजतो आपण, एम्पियर मध्ये। फंडामेंटल युनिट आहे, न्यूटन फोर्स आहे, जूल पर सेकंद आपलं पॉवर असतं। त्यानंतर युनिट ऑफ थर्मोडायनेमिक टेम्परेचर इन एसआय सिस्टीम इज, थर्मोडायनेमिक टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर। बेसिकली काय विचारलं त्यांनी, टेम्परेचर विचारलेलं आहे। तर टेम्परेचर साठी आपल्याकडे 3 बेसिक युनिट बघितले होते आपण, केल्विन, फॅरनहाइट आणि सेल्सिअस। पण इथं विचारलं की एसआय सिस्टीम मध्ये कोणतं आहे, एसआय सिस्टीम मध्ये कोणतं युनिट असतं आपल्याकडं, केल्विन, बरोबर। एसआय मध्ये कोणतं असतं, केल्विन। न्यूटन हे फोर्स साठी, जूल पर सेकंद हे पॉवर साठी। त्यानंतर युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इन एसआय सिस्टीम इज, अमाउंट ऑफ सबस्टन्सचं युनिट काय, तर अमाउंट ऑफ सबस्टन्सचं युनिट असतं मोल, बरोबर। अमाउंट ऑफ सबस्टन्स कशात मोजतो आपण, मोल मध्ये। म्हणजे ऑप्शन नंबर आहे रॅडियन, जे ते प्लेन अँगल साठी आहे, बरोबर। रॅडियन आपण शिकलो होतो बघा, प्लेन अँगल साठी। पुढे परत एक क्वेश्चन येणार आहे, प्लेन अँगल साठी
स्टेरेडियन असतो सॉलिड अँगल साठी, स्टेरेडियन असतो सॉलिड अँगल साठी. चला चलूया पुढे. एकदम बेसिक क्वेश्चन आहेत बघा, आणि असंच टाईपनं आपण हळूहळू बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहे. चालतंय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हळूहळू आपण काय करणार आहे, याच्यामध्ये लेवल वाढवत जाणार आहे. चालतंय, नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून आपण याचे डीप मधले क्वेश्चन घेणार आहे, आणखीन थोडेसे वेगळ्या टाईपचे. मग त्याच्यानंतर पुढे युनिट कन्वर्जन वाले, त्यानंतर मग तुम्हाला काही कॅल्क्युलेशन पार्ट आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. बघा, युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी इन एसआय सिस्टीम. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय एसआय सिस्टीम मध्ये, तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे 7वा फंडामेंटल क्वांटिटी होती आपली, आणि त्याचं युनिट होतं कॅन्डेला. त्याचं युनिट काय होतं, कॅन्डेला. रेडियन प्लेन अँगल साठी, स्टेरेडियन सॉलिड अँगल साठी. त्यानंतर युनिट ऑफ प्लेन अँगल इन एसआय सिस्टीम. प्लेन अँगलचे युनिट बघा, रिपीट आपण जेवढ्या वेळेस म्हणतोय, मी जेवढ्या वेळेस इथं रिपीट करतोय तेवढं तुमच्या माइंड मध्ये फिट बसत चालतं. प्लेन अँगलचं युनिट असतं रेडियन, प्लेन अँगलचं युनिट असतं रेडियन. स्टेरेडियन कोणाचं, सॉलिड अँगलचं. मग इथं उरलं डाईन. नवीन शब्द कोणता दिसतो तुम्हाला, डाईन. जर अजूनपर्यंत तुम्ही कधी बघितला नसेल निळ वर्ड, तर इथं लक्षात ठेवा की आपलं फोर्सचं युनिट न्यूटन असतं एसआय सिस्टीम मध्ये. त्याला सीजीएस मध्ये सांगायचं झालं तर त्याला डाईन म्हटलं जातं. सीजीएस सिस्टीम मध्ये काय म्हटलं, त्याला डाईन. त्यानंतर युनिट ऑफ सॉलिड अँगल, तर बघा प्लेन अँगलचं रेडियन, तर सॉलिड अँगलचं स्टेरेडियन. यस सोबत यस असं लक्षात ठेवा, स्टेरेडियन. युनिट ऑफ सॉलिड अँगल इज स्टेरेडियन. युनिट ऑफ सॉलिड अँगल इन एसआय सिस्टीम इज स्टेरेडियन. रेडियन कोणाचं आहे, प्लेन अँगलचं. डाईन कोणाचं आहे, फोर्सचं, सीजीएस मधलं. बरोबर. युनिट ऑफ एरिया, एरियाचं युनिट सांगायचं एसआय सिस्टीम मध्ये, तर एरिया म्हणजे काय राहतो, जनरली जो आपला क्लोज टाईप मध्ये जो सरफेस असतो, बरोबर, क्लोज केलेला चारीकडून सगळीकडून आपण क्लोज करतो, त्याला म्हणलं तर एरिया. जसं की आता सर्कल आहे, रेक्टँगल असन, स्क्वेअर असन, तो जो मधला भाग असतो याला काय म्हटलं जातं, आपलं एरिया. मग सिंपल मध्ये असं लक्षात ठेवू शकतो की दोन्ही साईडचा गुणाकार, साईडचा जर गुणाकार केला, साईडचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय भेटतो, एरिया भेटतो. म्हणजे साईड मल्टिप्लाइड बाय साईड, मग मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर, तो मीटरचा स्क्वेअर होणार. मीटरचा स्क्वेअर होणार म्हणजे काय असणार, स्क्वेअर मीटर. मीटरचा स्क्वेअर होणार म्हणजे काय असणार, स्क्वेअर मीटर. जे मीटर स्क्वेअर असतं त्यालाच आपण स्क्वेअर मीटर, उलट कसं वाचतो, तर स्क्वेअर मीटर असे वाचतो. चालतं. त्यानंतर मीटर तर लेंथचं युनिट आहे, एम्पियर तर करंट आहे, आणि टेस्ला जे ते मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचे युनिट असतं. चालतं, ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर द पॅरामीटर यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द वेट ऑफ द मॅन. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं वेट मोजायचं असेल, तर वेट मोजायसाठी लेंथ वगैरे टाइम वगैरे येतं का, नाही. तिथं कोणता फॅक्टर येतो, मास. कोणता फॅक्टर येणार, तिथं मास येणार. चालतंय. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, डॅश अँड डॅश आर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तर आपल्याकडे दोन सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल. चालतंय. दोन सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कोणते दोन आहे, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल, म्हणजे ऑप्शन नंबर 1. मग बाकीचे कोण आहे, तर लेंथ कॉमा टाइम फंडामेंटल आहे, मास कॉमा करंट हे बी फंडामेंटल आहे, टेम्परेचर कॉमा अँगल, तर टेम्परेचर तर आपलं फंडामेंटल आहे. अँगल मध्ये दोन आहे परत, सॉलिड आणि प्लेन अँगल, तर त्याचं काही मेन्शन नाही केलेलं. चालतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. आता परत एकदा एक बेसिक आपले जे फंडामेंटल क्वांटिटीज आहे त्याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन आहे, आणि काही डिराइव्ह क्वांटिटी रिलेटेड आहे. तर चला बघूया आपण काय काय. द क्वांटिटी मेजर्ड इन केल्विन. तर लास्ट लेक्चर मध्ये पण एक क्वेश्चन झाला होता की केल्विन मध्ये कोणतं क्वांटिटी मेजर करतो आपण, टेम्परेचर. लेंथ मीटर मध्ये, मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंड मध्ये. द युनिट ऑफ एक्सेलरेशन इन एसआय सिस्टीम. आता बघा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा युनिट पार्ट नसन तर एक्सेलरेशन साठी तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. एक्सेलरेशन कशावरून डिराइव्ह होतो, तर वेलोसिटी वरून, बरोबर. आणि वेलोसिटी कशावरून येतो, तर डिस्प्लेसमेंट वरून. मग जर आपण म्हटलं की डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे, बरोबर, डिस्टन्स युनिट मीटर आहे, याला विथ रिस्पेक्ट टू सेकंड पर सेकंड घेतलं तर मीटर पर सेकंड वेलोसिटी बनली, बरोबर. मीटर पर सेकंड काय तयार झाली, वेलोसिटी. बघा एक टेक्निक सांगतोय कसं लक्षात ठेवायचं. डिस्प्लेसमेंट आहे त्याला पर सेकंड मध्ये मोजलं तर ती वेलोसिटी भेटली, आणि त्याला अजून एकदा पर सेकंड मध्ये केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर एक्सेलरेशन भेटतं. एक्सेलरेशन भेटतं आपल्याला मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. परत एकदा याला पर सेकंड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला काय म्हणायचं, एक्सेलरेशन. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे एक्सेलरेशनचे युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट मीटर, वेलोसिटी मीटर पर सेकंड, आणि एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर.
ॲक्सेलरेशन असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर SI सिस्टीम मध्ये. मग सापडा हे मीटर पर सेकंड येतं, व्हेलॉसिटी झाला किलोमीटर पर आवर, त्याचंच कन्वर्जन आहे. किलोमीटर मीटरला किलो लिहिलं, सेकंडला आवर लिहिलं, त्याचंच कन्वर्जन आहे. ये इथे बघा मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, M पर S चा स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, ॲक्सेलरेशनचे SI युनिट. त्यानंतर युनिट ऑफ फोर्स इन CGS चालतं. आता आपण मागे एक क्वेश्चन डिस्कस केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फोर्सचं युनिट न्यूटन असतं SI मध्ये, आणि तेच CGS मध्ये डाईन असतं. तेच काय असतं, डाईन. म्हणजे त्या क्वेश्चन कडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल, बघा असं कधी बी काही बी होऊ शकतं. आता आपण हे शिकतोय, याच्यामध्ये समजा जूल पर सेकंड एक ऑप्शन आलेलं आहे तुमच्याकडं, आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक वाक्य सांगितलं, बरोबर, की ते कायसाठी यूज होतं, याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. म्हणजे म्हणून मी काय करतोय की ऑप्शन बी जे दिलेले आहे ते पण तुम्हाला सांगतोय, जेणेकरून याच्यावर बी क्वेश्चन पडला. आज आपण 40 MCQ डिस्कस करायलो, तर ते 40 नाही तर ते आपले 150 ते 200 MCQ होत आहे. चालतं. तर बघा आपल्याला फोर्सचं SI युनिट विचार, CGS मधलं युनिट विचारलेलं आहे. मग CGS सेंटीमीटर ग्राम सेकंड मध्ये, म्हणजे याचं CGS सिस्टीम मधलं युनिट सांगा म्हटलं. SI सिस्टीम मध्ये तर न्यूटन आहे, मग भरपूर जण न्यूटन टिक करतील, बरोबर आहे. भरपूर जण वाटेल की फोर्सचं युनिट न्यूटन टिक करतील, तर तिथं उत्तर चुकणार आहे, कारण की CGS सिस्टीम मध्ये त्याचं उत्तर आहे डाईन. CGS मध्ये काय, डाईन. CGS मध्ये काय, डाईन. आता बघा थोडंसं याला आपण फोडून सांगतो परत एकदा, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, याच्यावरती क्वेश्चन येतोच. तर बघा आपल्याला काय विचारते, फोर्सचं युनिट सांगा. तर सगळ्यात पहिले फोर्स आला कुठून, तर सेकंड लॉ वरून, बरोबर. सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. त्याच्यामध्ये मग आपण डायरेक्ट फॉर्म्युला येतो मी, मास इंटू ॲक्सेलरेशन. चालतं. आता न्यूटन सेकंड लॉ नाही सांगत, त्याच्यामध्ये मग डायरेक्ट मी फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन. आता जर मी याचं युनिट जर बघितलं, तर मासचं युनिट काय राहतं रे, किलोग्राम, बरोबर आहे. मासचं युनिट किलोग्राम. जर आपण सुरुवातीपासून लेक्चर बघत आहात तर तुम्हाला 2-3 वेळेस मास येऊन गेला. मासचं युनिट काय होतं, किलोग्राम. आणि आपण आता ॲक्सेलरेशनचं डेरिव्ह केलं होतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय होतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथं झालं असं की फोर्सचा शोध कोणी लावला, तर न्यूटननं, बरोबर. फोर्स कोणी डिफाईन केला, न्यूटननं. सेकंड लॉ ऑफ मोशन वरून फोर्स डिफाईन झाला. मग इथं युनिट तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर यायला. मग आपण काय केलं, याच्यामध्ये याला केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं न म्हणता याला काय म्हटलं, डायरेक्ट न्यूटन. याला काय म्हटलं, डायरेक्ट न्यूटन म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर तुमच्याकडं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असन, तर यालाच काय म्हटलं जातं, न्यूटन. यालाच काय म्हटलं जातं, न्यूटन. चालतं. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असन त्यालाच काय म्हणायचं, न्यूटन. चालतं. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असन त्यालाच काय म्हणायचं, न्यूटन. यालाच जर आपण CGS मध्ये म्हटलं, तर केजीला ग्राम, मीटरला सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, यालाच म्हटलं जाणार टाइम. CGS सिस्टीम मध्ये यालाच म्हटलं जाणार टाइम. तर यो झाला न्यूटन, यो झाला टाइम. तर यो कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं. याच्यावरून फॉर्म्युल्यावरून यो फॉर्म्युला आलेला आहे, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरला कम्प्लिटली काय म्हटलं जातं, न्यूटन. कम्प्लिटली काय म्हटलं जातं, न्यूटन. मग आता तोच क्वेश्चन आहे वाटतं बघा, आपल्याला दिलेलं आहे. केजी म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ. आता बघा आपण तर पाठ करून ठेवलं की फोर्सचं युनिट तर न्यूटन आहे. मग आता इथं तर यांनी किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर असं दिलं, बरोबर. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आताच सांगितलं की न्यूटनचाच अर्थ किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. म्हणजे कोणाचं युनिट आहे, फोर्सचं. कोणाचं युनिट आहे, फोर्सचं. म्हणजे बाकीच्यांचं युनिट काय आहे, तर व्हेलॉसिटीचं युनिट आहे बघा, मीटर पर सेकंड. चालतं. वर्कचं युनिट आहे जूल, आणि प्रेशरचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे पण लक्षात ठेवा बघा, सोबत सोबत हे पण लक्षात ठेवत चला. त्यानंतर द युनिट ऑफ वर्क इज, वर्कचं युनिट काय, तर बघा वर्कचं युनिट काय, जूल. वर्कचं युनिट काय, जूल. पाठ केलं समजा, आता तुम्ही याच्या आधी वाचलं समजा, आता पाठ केलं. वर्कचं युनिट आहे जूल. मग आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क. मग लगेच आपण जूल सापडणार, जूल कुठे, जूल कुठे, बरोबर. हे इथं जूल दिसणार, लगेच याला टिक करणं, तर आपलं उत्तर चुकलेलं आहे. तर बघा इथं जूल नसून काय आपलं जूल पर सेकंड दिलेलं आहे, बरोबर आहे. काय दिलेलं इथं, जूल पर सेकंड. जूल पर सेकंड यो वॅट असतो. जूल पर सेकंड काय असतो, वॅट असतो. तर चला परत एकदा तुम्हाला मी हे सांगतो की बघा केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर याला कम्प्लिटली काय म्हटलं आपण, न्यूटन म्हटलं, बरोबर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरला कम्प्लिटली काय म्हटलं, न्यूटन म्हटलं. आणि जो न्यूटन मीटर असतो, जो न्यूटन
मीटर असतो याला म्हटलं जातं जूल. न्यूटन मीटर असतो त्याला म्हटलं जातं जूल. म्हणजे वर्कचं युनिट आहे फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्सचा न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचा मीटर, मग याला न्यूटन मीटर म्हणा. आणि न्यूटन मीटरलाच कम्प्लिटली म्हटलं जातं जूल. बरोबर, न्यूटन मीटरलाच कम्प्लिटली काय म्हटलं जातं जूल म्हटलं जातं. न्यूटन मीटर इक्वल्स टू काय जूल आहे. मग बघा आता आपल्याला वर्कचं युनिट विचारलं तर फक्त जूल आहे का, तर फक्त जूल नाहीये, तर जूल पर सेकंद आहे. म्हणजे हे उत्तर नाही बरं, हे उत्तर नाही. फक्त न्यूटन, पण उत्तर न्यूटनचा फोर्स झाला, हे तर कोणाचंच नाही. मग उरला कोण, न्यूटन मीटर. कोण उरला, न्यूटन मीटर. द युनिट ऑफ प्लेन अँगल इज, प्लेन अँगल भरपूर झाला आता, काय म्हणते रेडियन. काय म्हणते त्याचं रेडियन. प्लेन अँगलचं युनिट काय असतं आपल्याकडं, रेडियन. ही अडचण इथपर्यंत. त्यानंतर बघा, द लेंथ ऑफ टेबल इज 3 मीटर. एक टेबल आहे ज्याची लेंथ दिलेली 3 मीटर. एक टेबल आहे ज्याची लेंथ किती आहे, समजा ही लेंथ आहे त्याची 3 मीटर. आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की 3 म्हणजे काय, इथं 3 म्हणजे काय, तर 3 काय दर्शवतोय, तर बघा कोणती पण एखादी व्हॅल्यू असन आणि त्याच्या पुढं त्याचं एक युनिट लावलं जातं. मग युनिटला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड. बरोबर, युनिटलाच काय म्हणलं जातं, स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट. आणि जो काही नंबर असतो ती त्याची फिक्स व्हॅल्यू आहे की एवढ्या एवढ्या नंबरचं त्याचं व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यूचा अर्थ राहतो मॅग्निट्यूड. त्या व्हॅल्यूचा अर्थ काय राहतो, मॅग्निट्यूड. जर इथं मीटर बद्दल विचारलं असतं तर त्याला आपण स्टँडर्ड म्हटलं असतं. आणि इथं 3 बद्दल विचारलं तर तो कोण आहे, मॅग्निट्यूड आहे. 3 म्हणजे कोण, इथं मॅग्निट्यूड आहे. आता 3 म्हणजे काय, त्याचं मॅग्निट्यूड आहे. बघा नेक्स्ट आहे, लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर. इन दिस एक्झाम्पल 3 इज डॅश अँड मीटर इज डॅश. बघा लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर. आता परत एकदा, याच्यामध्ये 3 जो असतो तो मॅग्निट्यूड असतो आणि जे मीटर असतं त्याचं स्टँडर्ड असतं. मीटर काय असतं, त्याचं स्टँडर्ड असतं. मग बघा 3 इज द मॅग्निट्यूड अँड मीटर इज द स्टँडर्ड. मीटर इज द स्टँडर्ड. म्हणजे काय आन्सर झालं आपलं, ऑप्शन नंबर 1, मॅग्निट्यूड अँड स्टँडर्ड. मॅग्निट्यूड अँड स्टँडर्ड. कळतं, मॅग्निट्यूड अँड स्टँडर्ड. त्यानंतर एनी मेजरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. कोणताही मेजरमेंट 2 पार्ट असते. ते कोणते, तर मॅग्निट्यूड आणि स्टँडर्ड. चला, कोणते 2, मॅग्निट्यूड आणि स्टँडर्ड. त्याला काहीतरी व्हॅल्यू पाहिजे आणि काहीतरी त्याचं युनिट पाहिजे. तर मॅग्निट्यूड अँड स्टँडर्ड. विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज अ फंडामेंटल युनिट. दिलेल्यापैकी कोणतं फंडामेंटल युनिट आहे, तर हे मोल दिसतंय बघा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. वॅट. वॅट कोणाचं युनिट आहे, तर पॉवरचं. वॅट कोणाचं युनिट आहे, तर पॉवरचं. बरोबर. ल्युमन, ते ल्युमिनस फ्लक्सचं युनिट आहे. ल्युमन कोणाचं युनिट आहे, ल्युमिनस फ्लक्सचं. जूल. जूल कोणाचं युनिट आहे, तर हीटचं, एनर्जीचं आणि वर्कचं. हीट, एनर्जी आणि वर्कचं युनिट काय, जूल आहे. म्हणून यो तर फंडामेंटल नाही, यो पण नाही, यो पण नाही. उरला कोण, मग मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बघा असा विचार करायचा आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी. बघा नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल युनिट. आता फंडामेंटल युनिट पार्ट झाले असतील, मासचं किलोग्राम, लेंथचं मीटर, टाइमचं सेकंड, टेम्परेचरचं केल्विन, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल, करंटचं अँपियर, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला. चला आता चेक करू, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल युनिट. आता इथं बघा, इथं थोडंसं करेक्शन करतो. युनिट न विचारता यांनी इथं क्वांटिटी म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणायला पाहिजे होतं, क्वांटिटी. कळतं, तर की मास दिलेलं नाही इथं, तर ही क्वांटिटी पाहिजे. कळतं, हे काय पाहिजे, तर क्वांटिटी पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर, तर त्याचं उत्तर आहे मास. कारण की वॅट युनिट आहे, ल्युमन युनिट आहे, जूल पण युनिट आहे. एक तर इथं जर क्वेश्चनमध्ये युनिट असेल तर इथं किलोग्राम पाहिजे, आणि इथं जर मास असेल ऑप्शन तर इथं क्वांटिटी पाहिजे. तर ते क्वेश्चननुसार. आता प्रिंटिंग मिस्टेक असू शकते अशी. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज द फंडामेंटल युनिट. दिलेल्यापैकी कोणतं, हा यो आता क्वेश्चन बरोबर आहे बघा. तर मीटर. मीटर आपलं फंडामेंटल आहे. वॅट तर पॉवरचं आहे, ल्युमनचं ल्युमिनस फ्लक्स आहे, जूलचं हीट आहे. विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज द फंडामेंटल युनिट. आता इथं मी परत एकदा बघा, इथं युनिट असन तिथं सेकंद असलं पाहिजे. इथं काय असलं पाहिजे, सेकंद. टाइम नसेल पाहिजे, सेकंद. पण असं कधी कधी होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्ही इथं, की जर कधी तुम्हाला फंडामेंटल युनिट विचारलं तिथं क्वांटिटी दिली असेल आणि दुसरं काहीच ऑप्शन नसेल तर अशा टिक करून टाकायचं. विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज अ फंडामेंटल युनिट. तर याच्यामध्ये रिपीट झालंय क्वेश्चन. टाइम, टाइम युनिट नाहीये, पण काय तिथं सेकंड हे ऑप्शन असलं पाहिजे. चला तुम्हाला कुठं चुकलंय ते बी सांगतोय. क्वेश्चन कुठं चुकलाय बघा तो. तर एवढे छोटे छोटे पॉईंट तुम्हाला एमसीक्यू मध्ये लक्षात ठेवायचे. हे बारीक बारीक पॉईंट असते जे तुमचे मार्क वाचवणार. कधी कधी तर टाइम सोबत सेकंड बी ऑप्शन देणार. तर युनिट विचारलं तर सेकंडला टिक करा, क्वांटिटी विचारलं तर टाइमला टिक करा.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल, तर काय इथं किलोग्राम, कोणतं युनिट आहे आपलं किलोग्राम. चला एकदम बेसिक क्वेश्चन आहे ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज डिराइव्ह युनिट. याच्यापैकी डिराइव्ह युनिट कोणता आहे, तर बघा मीटर जो आहे तो लेंथचा आहे, मोल जो आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, एम्पियर कोणाचं आहे तर करंटचं, तर कोण उरलं इथं वॅट. वॅट कोणाचं युनिट आहे तर पॉवरचं, वॅट कोणाचं युनिट आहे तर पॉवरचं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ह युनिट, मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मीटर म्हणजे लेंथ, सेकंड म्हणजे टाइम, तर उरला कोण ल्युमन. ल्युमन कोणाचं येतं ल्युमिनस फ्लक्स. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज डिराइव्ह युनिट, किलोग्राम मासचं आहे, सेकंड टाइमचं आहे, केल्विन टेम्परेचरचं आहे ते कुलोम. कुलोम कोणाचं युनिट येतं चार्जचं, कुलोम कोणाचं येतं चार्जचं युनिट आहे बरोबर. कुलोम कोणाचं युनिट येतं चार्जचं युनिट आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज डिराइव्ह युनिट, बघा मग परत एकदा सेकंड टाइमचं, मीटर कोणाचं आहे लेंथचं, कॅन्डेला ल्युमिनस इंटेन्सिटीचं, काय उत्तर झालं मग आपलं इथं हेनरी. चालतं इथं काय उत्तर झालं आपलं हेनरी. हेनरी कशाचं आहे तर आपल्याकडे आता पुढे चालून 2-3 डिव्हाइस येणार आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, रजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, त्याच्यामध्ये ते युनिट तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर मग विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज डिराइव्ह युनिट, तर याच्यामध्ये बघा सेकंड टाइमचं, मीटर लेंथचं, एम्पियर करंटचं, मीटर पर सेकंड. हे मीटर पर सेकंड कोणाचं येतं वेलोसिटीचं, मीटर पर सेकंड कोणाचं येतं वेलोसिटीचं. विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ह युनिट, सेकंड टाइम, मीटर लेंथ, एम्पियर करंटसाठी ये न्यूटन, त्याचं उत्तर न्यूटन कोणासाठी तर फोर्स. बघा तेच क्वेश्चन आहेत पण थोडेसे बदल करू नये आणि तुमच्या एकदा डोळ्याखालून गेले म्हणजे आपल्याला एक आयडिया येते की क्वेश्चन कशा टाईपचे फिरले जाते, कशा टाईपने क्वेश्चन फिरवताय. बघा तेच विचारते क्वेश्चन पण फिरवतात कसे. आता बघा काय चालू येतं पास्कल. आता भरपूर जणांनी पास्कल पहिल्यांदाच ऐकलं असन आणि ज्यांनी याच्या आधी ऐकलेलं आहे समजा त्यांना लगेच आन्सर क्लिक होऊन नाही. तर पास्कल जो आहे बघा, पास्कल जो आहे जसं आपण आता न्यूटन, जूल, वॅट हे शब्द ऐकले तसंच पास्कल नावाचा एक सायंटिस्ट होता, तर तो रिलेटेड आहे एका प्रॉपर्टी सोबत म्हणजे एका क्वांटिटी सोबत, तो म्हणजे प्रेशर. ते म्हणजे काय प्रेशर. तर प्रेशर म्हणजे काय, प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया, इट इज द नॉर्मल फोर्स टू द सरफेस एरिया. मग याचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा फोर्सचा न्यूटन, एरियाचा मीटर स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच म्हणलं जातं पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच काय म्हणलं जातं पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच काय म्हणायचं पास्कल. कशाचं युनिट आहे ते प्रेशरचं. मग इथं फोर्स सुद्धा दिला, तर बघा फोर्स कोणासाठी आहे तर न्यूटनसाठी. डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे इट इज द रेशो ऑफ मास टू द व्हॉल्यूम. चालतं मास ऑफ फ्लुइड, एनी फ्लुइड टू इट्स व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय मास पर युनिट व्हॉल्यूम असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मास किलोग्राम मध्ये आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. मोमेंटम म्हणजे मास मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी असतं. चालतंय बघा आता द सिस्टीम ऑफ युनिट विच आर इन यूज, हे काल बी सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. बघा पीएसटी असं की अर्थच नाही याचा, व्हीआयटी पण नाही आपल्याकडे. हे 4 नावं पाठ करायचे. हे आपला आन्सर आहे की युनिट्स ऑफ सिस्टीम कोणते कोणते, तर सिस्टीम ऑफ युनिट सीजीएस, एमकेएस, एफपीएस आणि एसआय. सेंटीमीटर ग्राम सेकंद, मीटर किलोग्राम सेकंद, फूट पाऊंड सेकंद आणि स्टँडर्ड मीटर असतात. त्याच्यामध्ये बघा आता मिनिंग सुद्धा विचारलं. एमकेएस म्हणजे काय, तर एमकेएस म्हणजे काय मीटर किलोग्राम सेकंद. इथं मायक्रो शब्द आला म्हणजे कटला, इथं मिली शब्द आला यो कटला, मायक्रो आला ये कटलं, काय उरलं मग मीटर किलोग्राम सेकंद. बघा इथं परत तेच विचारलं एमकेएस सिस्टीम द युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम आर. मग लेंथ कशात मोजायची आपल्याला मीटर मध्ये, मास किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये. बघा लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंद. लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंद. हे वाला याच्यामध्ये मिली सेकंद म्हणून या आन्सर कट, इथं बी मिली सेकंद, हे आन्सर कट, इथं माइल, हे पण आन्सर कट. म्हणजे आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर बी. सीजीएस मीन्स सेंटीमीटर ग्राम सेकंद, तसा आपला हे कॅलरी कटलं ऑप्शन नंबर आहे. इथं बी कॅलरी, सी बी कटलं. इथं सेंटीमीटर ग्रेड सेकंद. आता इथं बघा इथं घाई जर झाली तर आपण याला टिक करू सेंटीमीटर ग्रेड सेकंद. ग्रेड नाही ग्राम पाहिजे बरं, हे ग्रेड पाहिजे का नाही, आपल्याला काय पाहिजे ग्राम. तर ये इथं ऑप्शन नंबर बी सेंटीमीटर ग्राम सेकंद. द युनिट ऑफ लेंथ, मास, टाइम आर सेंटीमीटर ग्राम अँड सेकंद. सेंटीमीटरचा सी, ग्रामचा जी आणि सेकंडचा एस
विच यूज इन म्हणजे काय झालं ते सीजीएस, काय उत्तर झालं त्याचं सीजीएस सिस्टीम. काय आन्सर झालं त्याचं सीजीएस सिस्टीम. सेंटीमीटर ग्राम सेकंद म्हणजे सीजीएस, मीटर किलोग्राम सेकंद म्हणजे एमकेएस, फूट पाऊंड सेकंद म्हणजे एफपीएस आणि स्टँडर्ड इंटरनॅशनल म्हणजे एसआय. स्टँडर्ड इंटरनॅशनल म्हणजे एसआय. एफपीएस विचारलं बघा, लास्ट क्वेश्चन एफपीएसचा आहे. एफपीएस म्हणजे कोण आहे, फूट पाऊंड सेकंद. इथं फॅरेड आलं कटलं, इथं फेमटो आलं कटलं, इथं फूट पिको कटलं. काय आवडलं मग शॉर्टकट मध्ये असे नोटेशन आहे, फूट साठी एफटी, पाऊंड साठी एलबी आणि सेकंड साठी एल. तर फूट पाऊंड सेकंड. तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितले, परत एकदा फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट वरती भरपूर क्वेश्चन बघितले आपण. त्याच्यामध्ये टोटल आपले बघा 43 क्वेश्चन झाले आणि त्याला आपण वेगवेगळ्या टाईपनं सुद्धा डिस्कस केलं, म्हणजे दुप्पट त्रिप्पट क्वेश्चन झालेले आहे. हेच असं रोज तुम्ही डेली हा व्हिडिओ बघत राहा, म्हणजे जसं जसं आपण आता पुढे पुढे जाणार त्याची लेवल सुद्धा वाढत जाणार. आणि जेव्हा तुमची एमसीक्यू एक्झाम होणार तर असं वाटणार नाही आपल्याला की आपण काहीतरी नवीन एक्झाम साठी चाललोय का, किंवा तिथं आलेले क्वेश्चन तुम्हाला असे नवीन नाही वाटणार. दरवेळेस काय होतं की स्टुडंट स्टडी करत नाही एमसीक्यूचा आणि तिथं गेल्यावरती मग प्रत्येक क्वेश्चन आपल्याला असा वाटतो की आपण वाचलं का नाही वाचलं. बरोबर आहे. पण एकदा जर तुमचा यो पूर्ण सिलेबस एकदा डोळ्याखालून गेला त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आणि याच्याने तुमचा स्कोर सुद्धा वाढेल. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू.